मीरा भाईंदरमधील उड्डाणपुलाच्या डिझाईनवरून जगभर ट्रोल होत असताना आता सार्वजनिक शौचालयाच्या एका डिझाईनवरून सोशल मीडियात मीरा भाईंदर ट्रोल होत आहे। उड्डाणपुलाची डिझाईन MMRDAने बनवली होती, तर या शौचालयाची डिझाईन आणि बांधकामही MMRDAने बनवलं असल्याची माहिती मिळत आहे। 2007 साली हे कमोड बनवले असून आता ते सोशल मीडियाद्वारे निदर्शनास आल्याने ते सध्या जास्त ट्रोल होत आहे। भाईंदर पूर्व येथील RNP पार्क SV रोड परिसरात एक सार्वजनिक शौचालय MMRDAने 2007 साली निर्मल भारत अभियान योजनेद्वारे बनवल्याची माहिती मीरा भाईंदरचे अभियंता दीपक खांबित यांनी दिली आहे। मात्र या शौचालयात बसवण्यात आलेले 4 स्टेनलेस स्टीलचे कमोड एकमेकांच्या जवळ बसून प्रत्येक युनिटसाठी स्वतंत्र दरवाजा किंवा पूर्ण पार्टिशनची स्पष्ट व्यवस्था दिसत नाही। पालिकेने उघड्यावर बसणाऱ्या लहान मुलांसाठी ही व्यवस्था केल्याचं सांगितलं असलं तरी सार्वजनिक ठिकाणी विशेषतः लहान मुलांसाठी असलेल्या शौचालयात गोपनीयता ही अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते। अशा सुविधांमध्ये सुरक्षितता, स्वच्छता आणि वैयक्तिक गोपनीयता या मूलभूत निकषांचे पालन होणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय सुरक्षित आणि सन्मानजनक वापरासाठी योग्य असावीत असे स्पष्ट नमूद केले आहे। तसेच सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या मार्गदर्शक तत्वांनुसार शौचालयांमध्ये स्वतंत्र कप्पे, योग्य उंचीची पार्टिशन व दरवाजे असणे अपेक्षित आहे, जेणेकरून वापरकर्त्यांची गोपनीयता अबाधित राहील। या शौचालयात 2 टॉयलेट महिलांसाठी तर त्याच बाजूला 2 टॉयलेट पुरुषांसाठी ठेवण्यात आले आहेत। नागरिकांच्या मते लहान मुलांसाठी शौचालय असल्यास त्या ठिकाणी अधिक संवेदनशीलता आणि काळजी घेणे आवश्यक आहे। गोपनीयतेचा अभाव मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरू शकतं। मात्र पुन्हा एकदा MMRDAने या डिझाईनबाबत आपल्या अकलेचे तारे तोडल्याचे स्पष्ट मत नागरिकांनी व्यक्त केले आहे। सर, मनपा क्षेत्रात जे शौचालय आहेत त्यामध्ये तळमजल्यावरती लहान मुलांसाठी व्यवस्था केली जाते आणि त्या व्यवस्थेमध्ये ते टॉयलेट जे आहेत 3-4 टॉयलेट भांडी जी आहेत ती ओपनमध्येच केली जातात। त्याने त्यांच्यासाठी मुलांसाठी स्वतंत्र जागा ती निश्चित केलेली आहे आणि त्यानंतर मग फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर जागेच्या कमीमुळे आपण तिकडे महिला आणि पुरुषांकरता शौचालय बांधलेली आहेत। आणि ह्या प्रकारची शौचालय 2009 पासून महानगरपालिका क्षेत्रामध्ये बांधून चालवली जात आहेत। हा व्हिडिओ मी तो बघितला, पण आता मी हा केला खुलासा योग्य खुलासा आहे आणि त्याप्रमाणेच ते काम केलेलं आहे।